माननीय बच्चूभाऊ कडू दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार हिरामनजी खोसकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नानं त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या 8-9 महिन्यांपूर्वी एम्प्लिको कंपनीमार्फत एक शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्या शिबिरामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 150 ते 200 दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवला होता। त्यामध्ये बरेच दिव्यांग बांधव हे 80% पुढे देखील होते। त्यांना कंपनीकडून बॅटरीवर चार्ज होणारी मोटरसायकल आज आमदार साहेब आणि एलिम्को कंपनीच्या मार्फत देण्यात आली। तसेच काही दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव, मोबाईल, श्रवण यंत्र, काठी, कुबड्या, व्हीलचेअर अशा प्रकारचे साहित्य देण्यात आले। एलिम्को कंपनीने जे त्र्यंबकेश्वरमधील दिव्यांग बांधवांची सेवा केली त्याबद्दल बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्ष त्र्यंबकेश्वर आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटना त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने माननीय तालुका उपाध्यक्ष अनंत उपाध्ये यांनी माननीय खोसकर साहेब आणि एलिम्को कंपनीचे सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने आभार व्यक्त केले। यावेळी दिव्यांग क्रांती संघटना त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष सोमनाथभाऊ पेखळे यांनी वामनभाऊ खोसकर आणि एलिम्को कंपनीचे मॅनेजर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच पंचायत समितीचे अधिकारी, युवक, कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले। परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचे देखील आभार मानण्यात आले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष नानासाहेब दोंदे, दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवृत्ती महाले, पिलाजी महाले, रामदास किलबिले, रमेश मोरे, मीनानाथ सोनवणे, शाकीर पठाण, हिरामन काळे, रामदास अंबापुरे आदी दिव्यांग बांधव यावेळी पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी उपस्थित होते। तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय हिरामनजी खोसकर साहेब यांना पुन्हा एकदा आमदार होण्यासाठी सर्व दिव्यांग बांधव मदत करतील अशी ग्वाही दिव्यांग बांधवांकडून देण्यात आली। आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीने। आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे तालुक्यामध्ये आजपर्यंत दादांच्या कोणत्याही कामात कुठंच कमतरता भासत नाही आहे। मी तर पहिल्यांदा अशा कार्यक्रमाला उपस्थिती माझी लागली। मला अगोदर असं वाटलं नाही की इतक्या मोठ्या संख्येने इतकं साहित्य वाटप झालं असेल। तर पहिल्यांदा ही गोष्ट माझ्या नजरेत अगोदर झाली असेल माहीत नाही, पण माझ्या नजरेत पहिल्यांदा इतके मोठं सायकल किंवा जे काय असेल वस्तू त्या वाटप होत आहे। खरोखर आमदार हिरामनदादा खोसकर हे आपल्यासाठी, आपल्या सर्वसामान्य आपल्या आदिवासी तालुक्यामध्ये सर्व जनतेच्या सगळ्यांच्या किरकोळ कोणत्या गोष्टीसाठी पुढाकार घेत असतात। त्यामुळे ते आपल्या पाठीमागे आहेच, पण येत्या काळात आपणही त्यांच्या पाठीमागे असंच भक्कमपणे उभं राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। आज त्र्यंबकेश्वर तालुका पंचायत समितीमध्ये आपल्या एलिम्को कंपनीमार्फत जो 8-9 महिन्यापूर्वी शिबिर या ठिकाणी आयोजित केलं गेलं होतं आणि त्याचं साहित्य वाटप आज या पंचायत समितीमध्ये इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामनजी खोसकर यांचे चिरंजीव वामनभाऊ खोसकर यांच्या शुभ हस्ते, तसेच त्या कंपनीचे मॅनेजर, तसेच आमचे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सोमनाथभाऊ पेखळे, नंदू अनंत उपाध्ये या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या साहित्यांचं वाटप झालं आणि याचं या सर्व गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे। या अनुषंगाने मी या कंपनीचे व शासनाचे तसेच आमदार हिरामनदादा खोसकर यांचे या सर्वांच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आज दिव्यांग बांधवांचं साहित्य वाटप होतं। आमदार साहेबांच्या बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा चालू होता, त्या पाठपुराव्याला यश आलं आणि आमदार साहेबांना आज कार्यक्रमाला काही येता नाही आलं। आमदार साहेब काही अर्जंट कामानिमित्त मंत्रालय या ठिकाणी गेलेले असून त्यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून मी हजर झालो आणि एलिम्को कंपनीमार्फत सर्वे झालेला होता आणि तो सर्वे करून दिव्यांग बांधवांना आज साहित्य वाटप झालेलं आहे आणि इथून पुढे काही दिव्यांग बांधव जे राहिले असतील त्यांचा सर्वे करून जी काही कंपनी ती पण त्यांना पण न्याय मिळेल असं मी आमदार साहेबांच्या वतीने ग्वाही देतो। भारत माता की जय, भारत माता की जय। माननीय बच्चूभाऊ कडू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय बच्चूभाऊ कडू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय हिरामनदादा खोसकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय हिरामनदादा खोसकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। प्रहार जनशक्ती पक्षाचा जय, प्रहार जनशक्ती पक्षाचा जय। तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद,
त्र्यंबकेश्वर.